अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, तुमचं राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सर्वांना दीर्घायुष्य मिळू दे असं मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। वैशाख महिना सुरू झालेला आहे आणि वैशाख महिन्यातील पहिला सोमवार उद्या, आणि उद्या आपल्याला एक उपाय सेवा जी करायची आहे ते महादेवाच्या पिंडीवर करायची आहे। हा उपाय आणि ही सेवा जी आहे ही अगदी तुम्ही मनापासून करा। तुमच्या मनातील कुठलीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल। मग तुमच्या मुलांच्या परीक्षेसाठी असू दे तुमची इच्छा, किंवा तुमच्या मुलांच्या नोकरीसाठी तुमची इच्छा असेल, तुमचा व्यवसाय वाढीसाठी तुमची इच्छा असेल, नवऱ्याचा व्यवसायाच्या वाढीसाठी इच्छा असेल, तुम्हाला पैसा पाहिजे, खूप आलेला पैसा टिकण्यासाठी तुमची इच्छा असेल, किंवा तुम्हाला घर घ्यायची एखादी इच्छा आहे, प्लॉट घ्यायची एखादी इच्छा आहे, शेत घ्यायची एखादी इच्छा आहे, किंवा तुम्हाला एखादी नवीन गाडी घ्यायची इच्छा आहे, कुठलीही इच्छा तुम्हाला असेल तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हा उद्या उपाय करायचा आहे। कारण भोलेनाथ जे आहेत ते बघा, नावातच भोळा शंकर भोलेनाथ म्हटलेलंच आहे, तर ह्या भोळ्या शंकरावरती पिंडीवरती आपल्याला हा उपाय करायचा आहे। आणि आपण प्रत्येकानं जर महादेवाची सेवा केली, महादेवाच्या पिंडीवर तुम्ही बेल, धोत्र्याचं फूल, धोत्र्याचं फळ, मध, उसाचा रस, अखंड तांदूळ अशा काही वस्तू जर अर्पण केल्या तर तुमच्या मनातील कुठल्याही गोष्टीचं फळ तुम्हाला निश्चितच भोळे शंकर देत असतात। कारण शंकरांना प्रसन्न करण्यासाठी जसं माता पार्वतीनं व्रत केलं, उपासना केली, उपवास केले, तसं आपणही जर भोले शंकरांना प्रसन्न करण्यासाठी, आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी, आपल्या मनातील गोष्टी मागण्यासाठी जर आपण काही उपाय केले तर निश्चितच त्याचं फळ मिळतं। तर आपल्याला उद्या पहिला सोमवार वैशाख महिन्यातला, आणि या सोमवारी महादेवाच्या पिंडीवर एक पानाचं खाऊच्या पान असतं, किंवा नागवेलीचं पान असतं ना, ते विड्याचं पान आहे ना, ते अर्पण करायचं आहे। तर ते पान कसं अर्पण करायचं आणि काय म्हणायचं हे तुम्हाला सांगा। एक स्वच्छ विड्याचं पान म्हणजे नागवेलीचं पान देठासहित घ्यायचं, ते पान स्वच्छ धुवायचं आणि त्या पानाला पुसायचं स्वच्छ। त्यानंतर 108 अखंड तांदूळ घ्यायचे, न तुटलेले, न फुटलेले, न किडलेले, आणि 1 चमचा मध, हे तिन्ही साहित्य तुम्ही घ्यायचं आणि एक डिश घ्यायचं। सकाळी उठल्यानंतर तुम्ही करू शकता, तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सुद्धा तुमच्या महादेवाची पिंड असेल तर करू शकता, किंवा तुम्ही तुमच्या गावामध्ये जिथं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये सुद्धा करू शकता। मंदिरात जर तुम्ही जाणार असला तर प्रदोषकाळी केला तरी चालेल, दिवसभरात कधी पण केला तर चालेल। देवघरात केला तर तुम्ही सकाळी पूजा केल्यानंतर हा उपाय करायचा आहे। बघा, सकाळी आपण आंघोळ केल्यानंतर आपली रोजची जी देवपूजा आहे ती देवपूजा करायची। आपल्या घरामध्ये महादेवाची पिंड असेल तर एका डिशमध्ये महादेवाची पिंड घ्यायची, त्याला पंचामृतने, पाण्याने, दुधाने अभिषेक घालायचा, पिंड स्वच्छ पुसायची, पिंडीला इबीत लावायचं, आणि ही पिंड तुम्ही देवघरात जिथं स्थापन करतात त्या ठिकाणी स्थापन करायची। त्यानंतर एका डिशमध्ये तुम्हाला ते नागवेलीचं पान म्हणजे विड्याचं पान ठेवायचं, आणि 108 तांदूळ जे अखंड आहेत ते तुम्ही तुमच्या हातामध्ये घ्यायचे, आणि एक तांदूळ घ्यायचा, स्त्रियांनी नमः शिवाय म्हणायचं, आणि पुरुषांनी जर उपाय करायचा असेल तर ओम नमः शिवाय म्हणायचं। स्त्रिया स्त्री, पुरुष, दादा, दिदी कोणीही हा उपाय करू शकतं। कुठलीही कठीणातील इच्छासाठी असेल, लग्नासाठी असेल, कुठल्याही गोष्टीसाठी तुम्हाला फक्त चांगल्या गोष्टीसाठी करा। एक तांदूळ घ्यायचा, पानाच्या विड्यावर ठेवायचा, नमः शिवाय म्हणायचं, पुरुषांनी, दादा लोकांनी ओम नमः शिवाय म्हणायचं, त्या पानाच्या विड्यावर एक तांदूळ ठेवायचा। दुसरा तांदूळ घ्यायचा, नमः शिवाय म्हणायचं, त्या खाऊच्या पानाच्या विड्यावर ठेवायचं। तिसरा तांदूळ घ्यायचा आणि त्या पानावर ठेवायचा। असं 108 वेळा नमः शिवायचा जप करायचा, ओम नमः शिवायचा जप करायचा, आणि ते तांदूळ जे आहेत अखंड ते एक एक करून तुम्ही पानाच्या विड्यावरती, म्हणजे जे खाऊचं पान, नागवेलीचं पान आहे त्यावरती ठेवायचं, आणि जो मध आहे तो देठाला लावायचा, म्हणजे त्या देठावरती तो मध घालायचा। आणि ही डिश जी खाऊचं पान, तांदूळ आणि मध जे आहे घातलेलं ते
जे डिशमध्ये केलेलं आहे ते महादेवाच्या पिंडीसमोर ठेवायचं. महादेवाला एक बेलाचं पान घालायचं, धोत्र्याचं फूल घालायचं, पांढरं फूल घालायचं, एक धोत्र्याचं फळ अर्पण करायचं आणि तुमच्या मनात कुठलीही इच्छा असेल ती तुम्ही बोलायची. हे 11 सोमवारी तुम्हाला करायचं आहे. उद्यापासून करा, चांगला दिवस आहे, वैशाख महिन्यातला पहिला सोमवार आहे. उद्यापासून करायला सुरू करा. तुमच्या मनातील कुठलीही इच्छा पूर्ण होईल. महादेवाच्या मंदिरात जाऊन जर तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर तुम्ही जाताना एक कलश पाणी, अगरबत्ती, कापूर, थोडंसं दूध आणि धोत्र्याचं फळ, फूल, विड्याचं नागवेलीचं पान आणि अखंड तांदूळ आणि मध हे सगळं घेऊन जायचं. महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर पहिल्यांदा सगळ्यात महादेवाला जल अर्पण करायचं, त्यानंतर कच्चं दूध अर्पण करायचं, परत पाणी अर्पण करून पिंड स्वच्छ धुवायची. हात लावून देत नसतील तिथले पुजारी गुरव तर तुम्ही वरून घाला, दूध घाला, जल घाला. त्यानंतर तुम्ही नेलेलं धोत्र्याचं फळ, धोत्र्याचं फूल, पांढरं फूल, बेलाचं पान सगळं अर्पण करा. एक चमचा मध त्यावरती अर्पण करा. खाऊच्या पानाचा वेल नागवेलीचं पान आहे ते देठ महादेवाच्या पिंडीकडं करायचं आणि त्याचं टोक आपल्याकडे करायचं. त्या देठावरती मध थोडासा घालायचा आणि प्रत्येक एक तांदूळ त्या खाऊच्या पानावरती, म्हणजे आपण जे पिंडीवरती महादेवाच्या मंदिरात पिंडीवरती जे पान ठेवलेलं आहे नागवेलीचं त्याच्यावरती एक अखंड तांदूळ टाकत नमः शिवायचा मंत्र स्त्रियांनी आणि पुरुषांनी ओम नमः शिवायचा मंत्र म्हणत ते 108 तांदूळ अर्पण करायचे आणि तुमच्या मनातली इच्छा तिथे महादेवाला, भोलेनाथाला, शंकराला बोलून दाखवायची आणि घरी यायचं. असं 11 सोमवारी तुम्ही हा उपाय घरातल्या पिंडीवर किंवा महादेवाच्या मंदिरात करू शकता. तर ह्या उपाय जो आहे हा उपाय केल्यानंतर तुम्हाला तुमचे 11 सोमवार, हा प्रत्येक सोमवारी असा 11 सोमवारी हा असा उपाय करायचा आहे. त्यानंतर तुमच्या मनातील कुठलीही इच्छा असू दे, मग तुमच्या मुलांच्या नोकरीची, मुलांच्या शिक्षणाची असू दे, मुलांच्या लग्नाची असू दे, तुमच्या व्यवसायाची असू दे, तुमच्या प्रमोशनची असू दे, तुम्हाला बंगला घ्यायची ती इच्छा असू दे, तुम्हाला गाडी घ्यायची ती इच्छा, म्हणजे कुठलीही तुमची इच्छा असू दे ती 100% पूर्ण होणारच. कारण भोलेनाथाची कोणीही मनापासून जर सेवा, उपाय आणि उपासना केली तर त्याचं निश्चित फळ भोले शंकर देतात. हे उपाय तुम्ही उद्यापासून करायला सुरू करा. तुमच्या मनातील अगदी 100% इच्छा पूर्ण होतील. थोडा वेळ लागेल पण तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होणार. कारण आपण सेवा उपाय हे मनापासून केले तर त्याचं फळ निश्चितच मिळतं. आपण विश्वासानं आणि श्रद्धेनं हे उपाय करू का नको, करायचं म्हणून करू, बघू, आपल्याला प्रयत्न करून झालं तर झालं असं न म्हणता मनापासून करा. तुम्हाला निश्चित भोळे शंकर तुम्हाला प्रसन्न होतील, तुमच्या इच्छा पूर्ण करतील. तर हा जो माझा व्हिडिओ आहे तो तुम्ही जास्तीत जास्त मित्र, मैत्रिणी, नातेवाईक, शेजारी, संबंधितांना शेअर करा. माझ्या व्हिडिओला कमेंट करा, ऑल बटनला क्लिक करा, त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील. माझ्या व्हिडिओला लाईक करा. जे कोणी माझा व्हिडिओ बघत असतील, माझे उपाय सेवा तोडगे बघत असतील, त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.